संजय घोडावत University, Kolhapur. Admissions open 2026-27. Spread over 165 acres. Placement assistance to students. Engineering and Technology, BTech, MTech, PhD, Aeronautical Engineering, Electronics and Communication, Civil Engineering, Computer Science and Engineering, Artificial Intelligence and Machine Learning, Artificial Intelligence and Data Science, Robotics Process and Automation, BCom, BBA, MBA, MBN, Fintech and Data Analytics, BCA, MCA, Full Stack Development, BSc Biotechnology, BSc Food Science and Technology, BSc MSc Chemistry Physics, BA LLB, BBA LLB, LLB, BPharm, MPharm, BSc Clinical Research and Technology, B Design, Fashion Design, Interior Design, Product Design, Communication and Design. Kolhapur Sangli Highway, Ati Grade District, Kolhapur. Phone number 9011039800, 9011022567. अवश्य भेट द्या संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूर. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर. राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत हालचाली वाढल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. 18 मे सोमवारी रात्री राष्ट्रवादीचे 3 बडे नेते सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. विशेष म्हणजे या भेटीत बंद दरवाजा आड झाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सध्या सुनेत्रा पवार यांच्या हाती असली तरी गेल्या काही महिन्यातील घटनांवरून पक्षात सर्व काही सुरळीत नसल्याचे चित्र दिसत आहे. 29 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावे असली तरी त्यांच्या पदाचा उल्लेख नसल्याने नाराजीच्या चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर सुनील तटकरेंनी आधी शरद पवार आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत असंतोष अधिकच अधोरेखित झाला आहे. धनंजय मुंडे यांनीही वर्षावर जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. परळी येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी 33.54 कोटी रुपयांच्या मंजुरीबद्दल आभार मानण्यासाठी ही भेट झाल्याचे त्यांनी सोशल मीडियावर स्पष्ट केले. मात्र या भेटीत राजकीय चर्चाही झाल्याची चर्चा आहे. मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळवण्याच्या शक्यता वर्तविल्या जात आहेत. यानंतर छगन भुजबळ यांनीही समीर भुजबळ यांच्यासह मुख्यमंत्र्याची भेट घेतली. एकाच रात्री या तिन्ही नेत्यांच्या सलग भेटींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीतरी अंडरकरंट सुरू असल्याचे संकेत मिळत आहे. या भेटींवर बोलताना काही नेत्यांनी हे सर्वसाधारण शिष्टाचार भेटी असल्याचे सांगितले. मतदारसंघातील प्रश्न, विकास कामे आणि प्रशासनिक विषयांसाठी नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेत असतात असे स्पष्टीकरण देण्यात आले. मात्र बंद दरवाजाआड झालेल्या चर्चांमुळे राजकीय चर्चांना अधिकच खतपाणी मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडी आणि वरिष्ठ नेत्यांच्या हालचाली पाहता पक्षात सर्व काही सुरळीत नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे. येत्या काळात या घडामोडी कोणते वळण घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज.